नमस्कार मित्रांनो, विषय लय भारी या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्याला माहीतच आहे 2-3 दिवसापूर्वी बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली। त्यात ठाकरे बंधूंना अपेक्षित असे यश भेटले नाही, तर या निवडणुकीमध्ये शशांकराव या पॅनलचा विजय झाला। यामध्ये भाजपलाही अपेक्षित असे यश न मिळता त्यांनाही 4 जागा मिळाल्या आहेत। तर यामध्ये आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागलेली आहे। आपण या ओपिनियन पोलमध्ये बघणार आहोत मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात। त्यापूर्वी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा। मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 10-11 पक्ष निवडणूक लढणार आहेत। त्यापैकी 10 नंबरचा पक्ष हा अपक्ष असणार आहे। त्यांना टोटल 10 जागा मिळू शकतात आणि ते 10व्या नंबरवर राहू शकतात। 9 नंबरचा पक्ष आहे MIM। MIM यांना 2 जागा मिळू शकतात। मुस्लिम मतांच्यावर यांचे डिपेंड आहे। 8 नंबरला वंचित बहुजन आघाडी। त्यांना मागील निवडणुकीमध्ये पाहिजे तेवढे यश भेटले नव्हते। याही इलेक्शनमध्ये 2 जागा मिळू शकतात। 7 नंबरला राष्ट्रवादी अजित पवार गट। यांना 5 जागा मिळू शकतात। विधानसभेमध्ये चांगली कामगिरी करण्यानंतर त्यांचे लक्ष मुंबई महानगरपालिकेवर आहे। 6व्या नंबरला राष्ट्रवादी शरद पवार। यांना ही 7 जागा मिळू शकतात। त्यांचेही त्यानंतर 5व्या नंबरला काँग्रेस 15 जागा निवडून येऊ शकतात। काँग्रेसची कामगिरी ही व्यवस्थित नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये असे दिसून येते। 4थ्या नंबरला शिवसेना एकनाथ शिंदे गट 25 जागांवर निवडून येताना दिसत आहे। एवढे आमदार व मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या 25 जागा निवडून येऊ शकतात। 3 नंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तब्बल 30 जागांवर निवडून येणार आहे। ठाकरे बंधूंचा करिश्मा दिसणार आहे। 2 नंबरला भारतीय जनता पार्टी 65 जागांवर निवडून येऊ शकते व त्यांच्या जास्तही जागा निवडून येऊ शकतात। आणि 1 नंबरला शिवसेना उद्धव ठाकरे यांचे 76 जागा निवडून येऊ शकतात आणि त्यांचा महापौर राज ठाकरेंच्या मदतीने होऊ शकतो। तर अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेत खालीलप्रमाणे नगरसेवक निवडून येऊ शकतात। शिवसेना 76, भारतीय जनता पार्टी 65, महाराष्ट्र नवनिर्माण सेना 30, काँग्रेस 15, राष्ट्रवादी 7, राष्ट्रवादी अजित पवार 5, वंचित बहुजन आघाडी 2, MIM 2, अपक्ष 10 जागांवर निवडून येऊ शकतात। तर मुंबई महानगरपालिकेत 227 आणि बहुमतासाठी 114 नगरसेवक निवडून यायला लागतात। तर आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत कोणत्या पार्टीचा महापौर होऊ शकतो। मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून 128 उमेदवार निवडून येऊ शकतात आणि ठाकरे गटाचा पुन्हा एकदा महापौर बनू शकतो। आपल्याला काय वाटते, हे होऊ शकेल आणि ठाकरेचा महापौर बनू शकेल? राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतील? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा।